तरी तो शिवून घालतो, तो बाप असतो, तो बाप असतो. अरे आज बाप 4-4 मुलांना सांभाळण्याची हिंमत ठेवतो, पण ती 4-4 मुलं आपल्या बापाला सांभाळू शकत नाही. सकाळ सकाळी दोन्ही सुना लागल्या कणकणू, मग गप्प बसणारे नवरे हळूच लागले. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. 50 वर्षाच्या धाकट्याने हळूच एक नवी युक्ती काढली. म्हणाला, दादा आपला संसार एकात्रित करून चालणार नाही. वेगळं झाल्याशिवाय घरचा प्रश्न काही सुटणार नाही. वेगळं झाल्याशिवाय घरचा प्रश्न काही सुटणार नाही. थोरल्यानेही होकार दिला. सरपंच बोलवायला निघून गेला. घरदार कामाची 2 हिस्से होऊ लागली. लुकलुक काळे डोळे त्यांची एकामेकांकडे पाहू लागली. झालं काय सगळं वाटून? सरपंचाने प्रश्न केला. अडखळल्या आवाजाने थोरला हळूच बोलून गेला, बाबांचा दवाखाना माझ्याकडून झेपलो. आपल्या मुलांना संस्कार घडवा. बघा, एखादं झाड असतं, झाड आपण मोठं आणून लावलं की ते तसं राहतं का? नाही. त्याच्या नंतर त्याला खत पाणी घातलं की ते मोठं होतं आणि खंबीरपणे उभं राहतं. तसं तुम्ही तुमच्या मुलांना घडवा. आणि तर शेवटी हेच म्हणावं लागतं, मी तुझ्यासाठी जीवन जाळू दे बाळा, तुझी नाही